अमरावती जिल्ह्याच्या तिवसा तालुक्यातील तळेगाव ठाकूर इथं श्रावण महिन्यातील पवित्र नागपंचमीचा सण पारंपरिक पद्धतीने मोठ्या श्रद्धा आणि उत्साहात साजरा करण्यात आला। गावातील ज्येष्ठ नागरिक, शेतकरी, शेतमजूर तसंच महिलांनी सहभागी होत पिढ्यानपिढ्या जपलेली नागपूजनाची परंपरा कायम ठेवली। नागपंचमीच्या दिवशी सकाळी गावाजवळील वारुळाची विधिवत पूजा करण्यात आली। वारुळाला केळीचं पान, विड, नारळ, काकड्या, लिंबू व फुलं अर्पण करण्यात आली। पारंपरिक पद्धतीने लाह्या फुटाणे आणि दूध अर्पण करून नागदेवतेची आरती करण्यात आली। चांगला पाऊस पडावा, पिकं जोमानं यावीत आणि शेतकऱ्यांचं संकटापासून संरक्षण व्हावं अशी प्रार्थना यावेळी करण्यात आली। पूजेनंतर पूजेचं साहित्य नदीमध्ये विसर्जित करण्याची परंपरा पाळण्यात आली। त्यानंतर ग्रामस्थांनी रस्त्यानं पारंपरिक बाऱ्या म्हणत गावातील महादेव मंदिर गाठलं। तिथं पूजा व आरती करण्यात आली। पुढे जगदीश महाराज मंदिरातही पूजा, आरती आणि बाऱ्या म्हणत धार्मिक कार्यक्रमाची सांगता झाली। नागपंचमीच्या दिवशी शेतकरी व शेतमजूर कामाला जात नसल्याची जुनी परंपरा आजही गावात कायम आहे। शेतातील नागदेवतेच्या वस्तीस्थानांची फुलांनी सजावट करून पूजन केलं। नागराजाला शेतकऱ्यांचा मित्र मानून त्याच प्रती कृतज्ञता व्यक्त करण्यात आली। या उत्सवातून धार्मिक श्रद्धेसोबतच सामाजिक एकोपा, सांस्कृतिक वारसा आणि निसर्ग संवर्धनाचा संदेश देण्यात आला। साप व इतर वन्यजीव पर्यावरणीय साखळीतील महत्त्वाचे घटक असल्यानं त्यांचं संरक्षण करण्याचं आवाहनही ग्रामस्थांनी केलं। आधुनिक काळातही पूर्वजांच्या परंपरा पुढील पिढीपर्यंत पोहोचवण्याचा संकल्प यावेळी करण्यात आला।